जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल होता एडिटिंगवर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त तू गुलाबाचं रान पागरा या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर एक व्हिडिओ करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो. तर सोबतच मित्रांनो, व्हिडिओचा लागणारा भेटमार्क आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि आपल्या कॅपकट प्रो ॲप्लिकेशनची लिंक आहे ना, ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, तिथून आपण घेऊ शकता. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोरवरून सुपर VPN ॲप डाउनलोड करायचे. त्यानंतर सिंगापूरचं VPN कनेक्ट करून कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर आता इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना, तो सिलेक्ट करून ॲड करायची. त्यानंतर हा व्हिडिओ ॲड होऊन जाईल. ॲड झाल्यानंतर आता ते थोडंसं पुढे यायचे. त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून या एक्स्ट्रॅक्ट झालेल्या व्हिडिओवरती क्लिक करायचे. त्यानंतर बेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तर जिथे जिथे ॲनिमेशन चेंज होतील ना, ते तिथे बेट्स ॲड करायचे आहेत. आणि सॉन्गकडे पण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सॉन्ग एकदमच वरती जिथे जातो तिथे बीट्स ॲड करायचे आहेत. आणि हे जे इफेक्ट दिसत आहे ना, याच्यावरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे. जिथे जिथे बीट्स आहेत ना, तिथे तिथे मी दिलेला आहे तो इफेक्ट. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. तर ॲड झाल्यानंतर आता इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून इथे फोटोजमध्ये जायचे. त्यानंतर आपला कोणता एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे. त्यानंतर 2 बोटांनी मोठे करायचे. त्यानंतर जिथे जिथे बेट्स ॲड केलेत ना, तिथे तिथे स्प्लिट करायचे. तर अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं फोटोच्या लेअरला. तर असं बघू शकता मित्रांनो, सगळं स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर आता प्रत्येक लेअरवरती वेगवेगळे फोटो लावायचे. तर पहिल्या लेअरवरती वेगळं, त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती येऊन त्याच्यावरती सुद्धा वेगळं. इथे ॲनिमेशन्सवरती इथे खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आपला वेगवेगळे फोटो ॲड करायचे आहेत आपले. त्यानंतर 2 बोटांनी मोठे करून घ्यायचे. तर सेट देखील करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो, तर समजा ॲड करून घ्यायचे पुढचे लेअर सुद्धा. त्यानंतर आता मी जिथे जिथे ॲनिमेशनचं ॲड करायला सांगतो ना, तिथे तिथे तुम्ही तोच ॲनिमेशन ॲड करायचे. तर आता आपल्याला ॲनिमेशनचं ॲड करण्यासाठी इथे व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली ॲनिमेशनचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर सगळ्यात पहिल्या लेअरवरती यायचे. त्यानंतर इनमध्ये येऊन किरा मॅजिक नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे हा दिसून जाईल. त्यानंतर पुढच्या लेअरवरती यायचे 2 नंबरच्या. त्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्टून नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन 3D कार्टून 2. त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जायचे. इनमध्ये गेल्यानंतर रॉक व्हर्टिकली ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर 4 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जायचं. कॉम्बोवरती आल्यानंतर वेव्ह अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करून 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्येच आपल्याला स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन भेटून जाईल. तो ॲड करून घ्यायचे.
त्यानंतर 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेव्ह अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करून 10 सेकंडच्या लेअरवरती यायचे. याला स्लाइड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं मागाच्याचा उलटा. त्यानंतर 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स वन नावाचं ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे ॲनिमेशन्स ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. तर इफेक्ट्स ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर ते इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं खालच्या. त्यानंतर पहिल्या लेअरवरती येऊन पहिल्या बेटवरती येऊन इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर इथे यायचे लाईट इफेक्ट्समध्ये आल्यानंतर हेलो नावाचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्याला लाईट इफेक्ट्समध्ये भेटून जाईल. तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर 2 बीट सोडून 3ऱ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा हा. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथे ॲटमॉस्फिअर 100 काय म्हणजे वेगळं करायचं नाही, सेटिंग टेस्ट व्हायची. त्यानंतर आता 4थ्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये यायचं. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून तर व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट संपल्यावर त्याला म्हणजे तिथपर्यंतच बंद करून घ्यायचे. त्यानंतर आता इथे यायचं, ते बंद करून घेतलं तिथंच थांबून बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. आता त्यानंतर ते ग्लोविंग लाईन्समध्ये आल्यानंतर लाईटनिंग ब्लाउन्स नावाचा जो इफेक्ट आहे तो भेटून जाईल. तो आपल्याला ॲड करून घ्यायचे. जिथे अर्ध संपतो फिरायचं तिथपर्यंतच ॲड करायचे. त्यानंतर तिथेच थांबून व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन नाईट क्लबमध्ये येऊन स्प्लिट फिकर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड जी आहे ते 60च्या आसपास ठेवायची. त्यानंतर पुढच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचे. पुढच्या बेटवरती येऊन 4थ्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लवमध्ये यायचं. लवमध्ये आल्यानंतर गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आता या बेटवरती येऊन 4 सेकंडच्या पुढच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती पहिला बॉडी इफेक्ट्सवरती यायचे. त्यानंतर ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन हर्ट फ्लेम्स नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत लेंथ ठेवायची त्याची. त्यानंतर आता त्याच बेटवरती येऊन आणखी एकदा बॉडी इफेक्ट्समध्ये येऊन ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन रोलिंग फ्लेम्स नावाचा इफेक्ट आहे तो आपल्याला भेटून जाईल ग्लोविंग लाईन्समध्ये. तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर याला पुढच्या बेटपर्यंतच ॲड करायचं, लेंथ याची तेवढीच ठेवायची. त्यानंतर आणखी एकदा त्याच बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचं. त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये येऊन येलो 2 नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून येलो एकदा व्हायचं संपतो तिथे बंद करायचे त्याला. त्यानंतर आता इथे आपण व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट ॲड केला, त्याला डुप्लिकेट करून इथे सुद्धा तोच ॲड करायचा. इथे मी ॲड केलेला आहे, बघू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे ॲड करायचं. आणखी एकदा डुप्लिकेट करून इथे ॲड करायचं आता 8 सेकंदवरती. त्यानंतर 10 सेकंदवरती, 12 सेकंदवरती, 14 सेकंदवरती असं ॲड करत जायचं व्हायब्रेशन फ्लॅश डुप्लिकेट करत. त्यानंतर आता 7 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर याची लेंथ पुढच्या बीटपर्यंतच ठेवायचे. त्यानंतर व्हिडिओच्या मध्ये येऊन ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल आपल्या इमेजनुसार ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटवरती यायचे 9 सेकंडच्या. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये आपल्याला इथे बटरफ्लाय नावाचा जो इफेक्ट आहे तो भेटून जाईल. तो ॲड करून घ्यायचा पुढच्या बेटपर्यंत. त्यानंतर त्याच 9 सेकंडच्या बेटवरती जाऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून रेट्रोमध्ये आल्यानंतर रोलिंग फिल्म नावाचे इफेक्ट ॲड करून घ्यायचे. ते लोड होत नाही. रोलिंग फिल्म नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर आता पुढच्या बेटवर 11 सेकंडच्या बेटवरती यायचे. 11 सेकंडच्या बेटवरती आल्यानंतर बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ट्रेंडिंगमध्ये यायचे. ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट आहे तो भेटून जाईल. तो ॲड करून घ्यायचे पुढच्या बेटपर्यंत. त्यानंतर आता 12 सेकंदवरती यायचं बरोबर. त्यानंतर इथे मगा मी सांगितलेलं व्हायब्रेशन फ्लॅश ॲड करायला तो ॲड करून घ्यायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये येऊन लीक 1 नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 100 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या बेटपर्यंत स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर आता लास्टच्या बेटवरती येऊन
बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोईंग लाईन्समध्ये उन्हाळ्यात फ्लेम्स नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आणखी एकदा बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन लाईटनिंग बाउंड नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर ना आता इथे एकदा हे होतो ना तर असं ॲड झालेलं असतं तर इथे एकदा राऊंड पूर्ण होतं ना ते बंद करून घ्यायचे. त्यानंतर ना तर इथे बंद करायचे हे राऊंड पूर्ण झाल्यानंतर ना. त्यानंतर ना आता तिथेच येऊन बेड इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. सॉरी ॲड फ्लेम ॲड झाल्यानंतर आपोआप ॲड होऊन जाईल. तर आता स्टार्टिंगला पहिल्या बेटवरती येऊन ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं पहिलं. त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन क्लिअर टू नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर नेक्स्ट सोडून पुढच्यावरती सुद्धा तोच ट्रान्झॅक्शन ॲड करून प्रत्येकवरती पुढच्यावरती तोच ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. त्यानंतर आता हा व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. तर इथे वरच्या कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर इझिली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.